देवगड निपाणी राज्य महामार्गावर बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला। या अपघातात एकाच गावातील 3 तरुणांचं जागीच निधन झालं, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। सर्वजण सोळंखूर गावचे असून ऐन गणेश उत्सवात झालेल्या अपघाताने गावावर शोककळा पसरली। याबाबत मिळालेली माहिती अशी की राधानगरी तालुक्यातल्या सरवडे मांगेवाडी येथे शिवमुद्रा हॉटेलजवळ रात्री 12:30 वाजता बोलेरो गाडीने ट्रकला धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा अक्षरशः चक्काचूर झाला। अपघातात 4 गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत। अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची नावे शुभम धावरे, आकाश परीट, रोहन लोहार अशी आहेत, तर ऋतिक पाटील, सौरभ तेली, भरत पाटील, संभाजी लोहार हे गंभीर जखमी झाले आहेत। गारगोटीहून सोळंखूरला येत असताना बोलेरोची कोकणातून येणाऱ्या ट्रकला धडक दिली। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला। यात चालकही गंभीर जखमी झाला। जखमींना घेऊन जात असताना रुग्णवाहिकेतील लोकांनी ट्रक ओळखला आणि ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवच्छेदन करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं। गणेश उत्सवात घडलेल्या घटनेने गावावर शोककळा पसरली। गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली।